फंगस कसा आहे या ठिकाणी? फिलामेंटस. एक्सेप्ट ईस्ट. ईस्ट सोडला तर बाकी सगळे फिलामेंटस आहे. माझा क्वेश्चन असा आहे, मग ईस्ट फिलामेंटस का नाहीये? वाय ईस्ट इज नॉट फिलामेंटस? कारण तो युनिसेल्युलर आहे. दॅट इज द आन्सर, दॅट इज द लॉजिक. तर फिलामेंट सारखा कुठून सुरू होते ही खतम है ना या ठिकाणी? यस है ना, संपला ईस्ट. ईस्ट संपला, फिनिश. मग तो फिलामेंट कुठून तयार करेल? करू नाही शकत, तो युनिसेल्युलर आहे. पण बाकी बाकी असे नाहीये. तर बाकी सगळे या ठिकाणी कसे आहे? यस, बाकी सगळे कसे? रेड नाहीये. कसे? फिलामेंट. बाकी कसे सगळे? फिलामेंट. समजतं सर्वांना? सो यस, आपण या ठिकाणी बघतोय फंगाय आर फिलामेंटस. जर बॉडी कन्सिस्ट लॉंग स्लेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर है ना, त्यांची जी बॉडी आहे तर एक लॉंग स्ट्रक्चरने बनलेली आहे. स्लेंडर म्हणजे बारीक पतला एकदम, बरोबर है ना. लॉंग स्लेंडर थ्रेड लाईक, बरोबर, एवढा पतला की थ्रेड सारखा है ना, अशा स्ट्रक्चरने बनलेलं आहे. आणि हे जे स्ट्रक्चर याला आपण काय नाव दिलं? हायपे. इस स्ट्रक्चर को क्या नाम दू? हायपे. याला काय म्हणणार आहे आपण? हायपे. बरोबर, इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर आहे हायपे. आणि खूप सारे हायपे मिळून त्यांचं इंटिमेट कनेक्शन. यस, त्यांचं नेटवर्क, त्यांचं जाळं, त्याला काय म्हणतो आपण? मायसेलियम. हे दोन नावं ठेवले म्हणजे ध्यानात ठेवले म्हणजे खूप इम्पॉर्टंट काम गेलं तुमचं फंगस मधलं. बरोबर. तर फंगसच्या स्ट्रक्चर मध्ये दोन नावं ध्यानात ठेवायचे. त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते कशापासून बनलेलं आहे? हायपे. हायपे कसं आहे? स्लेंडर थ्रेड सारखं. यस, आपण या ठिकाणी बघतोय लॉंग. आणि यस, त्यांचं जे नेटवर्क आहे तर ते नेटवर्क कसं आहे? मायसेलियम. त्या नेटवर्कला आपण काय म्हणणार आहे? मायसेलियम. हायपे आर ऑफ टू टाइप्स. आता यस, त्याचं जे युनिट आहे हायपे ते दोन प्रकारचे आहे, तुम्हाला माहिती ऑलरेडी. सिनोसायटिक आणि सेप्टेड. कोण सांगेल सिनोसायटिक म्हणजे काय? लॉंग ट्यूब, मल्टीन्यूक्लिएटेड, ज्यांच्यामध्ये अपसेंट आहे. काय अपसेंट आहे? सेप्टा. ज्यांच्यामध्ये काय अपसेंट आहे? सेप्टा. सेप्टा नाहीये, बरोबर. क्रॉसवॉल नाहीये. सेप्टा म्हणजे काय? क्रॉसवॉल. तर इन बिटवीन कुठेही क्रॉसवॉल नाहीये. लॉंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर. तर यस, आपण म्हणतोय है ना या ठिकाणी ही काय? लॉंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे ज्यांच्यामध्ये क्रॉसवॉल नाहीये, मल्टीन्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे. दॅट इज कॉल्ड ॲज सिनोसायटिक. हे काय झालं? सिनोसायटिक. आणि ज्यांच्यामध्ये क्रॉसवॉल प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? सेप्टेड. संपला विषय. बरोबर. यस. फक्त एक फंगस अशी आहे ज्याच्यामध्ये सिनोसायटिक आहे. कोणती? काय? फक्त एक प्रकारची फंगस अशी आहे ज्याच्यामध्ये सिनोसायटिक आहे. यस. कोणती? हा, म्हणून मार्क कमी पडताय ना, म्हणून पेपर डेंजर होता सर. फायकोमायसिटीस. तर ते कसे? सिनोसायटिक. आणि बाकी उरलेले तीन, अस्कोमायसिटीस, बॅसिडिओमायसिटीस, ड्युटेरिओमायसिटीस, बाकी तीन कसे? सेप्टेड. समजतंय? बरोबर. आणि यस, हा जर तुमचा आजचा क्वेश्चन होता, बरोबर, की फंगसची सेल वॉल सेल्युलोज पासून बनली आहे, करेक्ट आहे का? नाही, सेल्युलोज पासून नाही बनली. ती कशापासून बनली आहे? कायटीन अँड पॉलिसॅकराइड. बरोबर, कायटीन अँड पॉलिसॅकराइड. कायटीन पण पॉलिसॅकराइडच आहे. बरोबर. तर यस, या ठिकाणी कायटीन पासून है ना. आपण आता या ठिकाणी ऍडिशनल बघू. मोस्ट फंगाय. तर आपण म्हटलं होतं है ना, हेट्रोट्रॉपिक. हेट्रोट्रॉपिकला आपण या ठिकाणी काय करतोय? अजून डिफरन्शिएट करतोय. सॅप्रोफाइट आहे किंवा पॅरासाइट है ना. जास्त करून फंगस कशी आहे? सॅप्रोफाइट. आणि काही उरलेली कशी आहे? पॅरासाइट. सॅप्रोफाइट जास्त आहे. सॅप्रोफाइट माहिती तुम्हाला, ऑर्गॅनिक मॅटर रीड करेल डेड मधून. आणि यस, पॅरासाइट माहिती आहे, डिपेंड ऑन द हॉस्ट. बरोबर. यस, काही फंगाय सिम्बॉयंट आहे, सिम्बॉयसिस करतात, असोसिएशन करतील है ना. या ठिकाणी एकटे नाही राहू शकत ते, बरोबर. तर ते कोणासोबत तरी राहतील, म्युच्युअल पार्टनरशिप करतील है ना. आणि बोथ द पार्टनर्स आर वेल बेनिफिटेड. दोघांना फायदा आहे त्या पार्टनरशिपचा. तर आपण या ठिकाणी बघतो याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल लायकेन आणि दुसरं एक्झाम्पल मायकोरायझी. लायकेन आणि मायकोरायझी. तर जनरली हा एक ऑर्गॅनिझम नाहीये, हे दोन ऑर्गॅनिझम आहे ना. लायकेन जेव्हा आपण म्हणतोय त्याच्यामध्ये दोन ऑर्गॅनिझम कोणते? एक आहे फंगाय, दुसरा कोणता आहे? अल्गी. दुसरा कोण आहे? अल्गी. बरोबर है ना. बीजी ब्ल्यू ग्रीन अल्गी, किंवा या ठिकाणी आपण म्हणतो अल्गी. आणि यस, आपण या ठिकाणी बघतो मायकोरायझी. मायकोरायझी. मायकोरायझी म्हणजे एक आहे फंगस, दुसरा कोण आहे? रूट्स ऑफ हायर प्लांट. दुसरा कोण आहे? रूट्स ऑफ हायर प्लांट है ना. जर कोरडवाहू जमीन असली, बागायती नाहीये, कोरडवाहू जमीन आहे काही शेतकऱ्यांकडे, बरोबर, जिथे पाणी नाहीये, मग तिथे पीक कसं घ्यायचं? ठीक आहे, पावसाळ्यात काहीतरी पाणी पडलं, पीक येऊन गेलं. पण मग आता उन्हाळ्यात काय करायचं? कसं पीक घ्यायचं है ना.
तर यस वी हॅव द सोल्युशन. आपण त्यांना काय देऊ शकतो? यस हिअर वी कॅन से, है ना, असे फंगस जे कोणासोबत राहतील? रूट सोबत, मायकोरायझा. बरोबर. आणि मग ते काय करतील? तर जमिनीतून पाणी घेतील, न्यूट्रिएंट घेतील, ते झाडांना देतील आणि मग झाडांची ग्रोथ होईल, है ना. या ठिकाणी यस काही गरज नाही बागायतीची. बागायतीपेक्षा जास्त उत्पादन कोरडवाहू मध्ये, है ना. काय युज करा? नॅचरल वे मध्ये, ते पण विदाऊट एनी केमिकल, विदाऊट एनी यस या ठिकाणी पेस्टिसाइड काही वापरायची गरज नाही. नॅचरल वे मध्ये काय टाका? फंगस. बरोबर आहे ना. बागायतदार त्याची शेती बिचाराची फुलणार नाही, पण मग यस कोरडवाहू त्याची शेती त्याच्यापेक्षा मोठी. हे कोण करू शकतं? यस या ठिकाणी फंगस, है ना, जिथे कमी पाणी आहे. बरोबर आहे ना. आणि मग पाणी पण सेव्ह होतंय. यस या ठिकाणी काय होतंय? पाणी पण सेव्ह होतंय. आणि जिथे पाणी नाहीये तिथे शेती होते, तर मग शेतकऱ्याचा फायदाच फायदा. एवढा फायदा की पुढच्या वर्षी तो बागायती करून टाकेल, है ना. यस. तर हे कशामुळे पॉसिबल आहे? मायक्रोराईज. क्लिअर आहे सगळ्यांना? यस. आपण या ठिकाणी बघणार आहे नेक्स्ट पॉईंट, रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनचा पॉईंट बघतोय. यस वेन वी टॉक अबाउट रिप्रोडक्शन, अंडरस्टँड करा. बरोबर. 3 प्रकारे होईल: व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल. आता यस हे जे रिप्रोडक्शन होणार आहे, तर आपण या ठिकाणी बघू कशा प्रकारे होईल. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन परत 3 प्रकारे होऊ शकतं, है ना. बघू आपण पुढे कोणत्या कोणत्या टाइप मध्ये कोणता प्रकार होईल. पण मग जनरल आपण बघतोय एकतर फ्रॅगमेंटेशन होईल, एकतर फिशन होईल, किंवा एकतर बडिंग. फ्रॅगमेंटेशन, फिशन अँड बडिंग. असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होईल? हे काल डीएनआरबी मध्ये पण झालंय. कोनिडिया, स्पोरेंजिओस्पोर आणि झूस्पोर. आणि यस या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होईल? ऊस्पोर, अस्कोस्पोर, बॅसिडिओस्पोर. मी काल सांगितलं होतं याच्यामध्ये एंडोस्पोर कोण कोण आहे? एक्झाम्पल द्या. एंडोस्पोर कोण आहे याच्यामध्ये? सांगा. इथे मी लिहितो एक्झोस्पोर, वरती लिहितो एंडोस्पोर. चला पहिले एंडोस्पोर सांगा. यांच्यामध्ये कोणते स्पोर एंडोस्पोर आहे? जे आतमध्ये असतील फ्रुटिंग बॉडीच्या. फ्रुटिंग बॉडीच्या आतमध्ये त्यांना आपण म्हणतो एंडोस्पोर. जे फ्रुटिंग बॉडीच्या बाहेर त्यांना आपण म्हणतो एक्झोस्पोर. काल डीएनआरबी मध्ये सांगितलं, तर परत विचारतोय, सांगा. एंडोस्पोर कोणते आहे याच्यामध्ये? बरोबर. कोनिडिया एंडोस्पोर आहे का? नाही. तो कोण आहे? एक्झोस्पोर. मग मी इथे लिहितो कोनिडिया. यस. स्पॉन्जिओस, स्पोरेंजिओस्पोर. कुठे लिहू? एंडोस्पोर. इट इज स्पोरेंजिओस्पोर. समजलं? बरोबर. नंतर झुस्पोर जाऊ द्या, त्याला तर फक्त काय सेम आहे, फक्त काय असतो? फ्लॅजेला. बरोबर. ऊसपोर काही नाही. अस्कोस्पोर. अस्कोस्पोर कसा आहे? एंडो. आणि बॅसिडिओ कसा आहे? एक्स. तर 2 एक्झोस्पोरचे एक्झाम्पल आहे आणि 2 एंडोस्पोरचे एक्झाम्पल आहे. बरोबर. याच्यावर क्वेश्चन येतात, है ना. तर नाऊ आता आपण या ठिकाणी बघू फ्रॅगमेंटेशन कसं होईल. तर तुम्हाला माहिती आहे लॉंग स्लेंडर लाईक बॉडी आहे, तर त्याचे काय होतील? छोटे छोटे तुकडे, पण ते मरत नाही. तर त्यांच्यापासून रिजनरेशन होतं, नवीन फंगस. बरोबर. फंगस आहे ना, त्याच्यामुळे फंगस मरत नाही तसं, है ना. फिशन, फिशन आपण बघतोय एका सेल पासून 2 सेल बनल्या, फिशन. किंवा मग या ठिकाणी बर्ड, स्मॉल बर्ड इज गेट डेव्हलप, इट विल गेट डिटॅच, डिटॅच आणि पॅरेंट बॉडी आणि इट ग्रो इनटू द न्यू फंगस. बरोबर. तिन्ही मेथड आपण या ठिकाणी ऑलरेडी माहिती आहे आपल्याला, फ्रॅगमेंटेशन, फिशन आणि बडिंग. यस. नंतर आपण बघितलं कोनिडिया, एक्झोस्पोर आहे. तर यस हे काय? हायपा. हायपावर या ठिकाणी हे मायसिलियम कम्प्लीट, याच्यावर फ्रुटिंग बॉडी डेव्हलप झाली. फ्रुटिंग बॉडी डेव्हलप झाली आणि त्याच्यावर आता आपण या ठिकाणी बघतोय छोटे 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 स्पोर बनले, एक्झोस्पोर. बरोबर. हे खाली पडतील तर यस त्यांच्यापासून काय बनेल? परत फंगस, है ना. यस आपण बघतोय व्हॉट एव्हर स्पोरेंजिओस्पोर. तर यस आपण या ठिकाणी बघितलं, है ना, फ्रुटिंग बॉडी आहे, फ्रुटिंग बॉडी आणि फ्रुटिंग बॉडीवर, है ना. यस आपण या ठिकाणी बघतोय याच्यामध्ये, है ना, काय प्रेझेंट आहे? स्पोरेंजिओस्पोर, एंडोस्पोर. बरोबर. झूस्पोर म्हणजे त्यांना या ठिकाणी काय? फ्लॅजेल. यस आपण या ठिकाणी बघतोय उस्पोर, अस्कोस्पोर. अस्कोस्पोर या ठिकाणी कशामध्ये असतील? बॅसिडियम मध्ये. बरोबर. तर दॅट इज फ्रुटिंग बॉडी, है ना, सॉरी, है ना. या ठिकाणी अस्कोस्पोर कुठे असतील? या ठिकाणी अस्को कार्प मध्ये. तर दॅट इज यस हिअर वी कॅन से फ्रुटिंग बॉडी. फ्रुटिंग बॉडीच्या आतमध्ये, तर यांना आपण काय म्हणतो? एंडोजिनियस. आणि यस बॅसिडिओस्पोर, है ना, या ठिकाणी आपण बघतोय बाहेरच्या साईडला डेव्हलप झालंय. सो दे आर यस हिअर वी कॅन से, है ना, एक्झोजिनियस. बरोबर. है ना, या ठिकाणी स्पोर. क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर. आता जर सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं, तर मग या ठिकाणी अंडरस्टँड करा, 2 हायपा युनाइट होतील, 2 स्पोर युनाइट होईल आणि पहिले कोणतं स्ट्रक्चर बनेल? प्लाझ्मोगॅमी. प्लाझ्मोगॅमी स्ट्रक्चर कसं असतं? N+N. बरोबर. हा एक हायपा, हा दुसरा हायपा, दोन्ही फ्यूज झाले आणि कोणतं स्ट्रक्चर बनलं? N+N. याला आपण काय म्हणतो? प्लाझ्मा. आता दोघांचे न्यूक्लियस युनाइट झाले, है ना, फ्युजन ऑफ 2 न्यूक्लियाय. आणि कोणती फेज आली मग? कॅरिओगा. आणि मग बनला जायगोट. जायगोट नंतर आपण या ठिकाणी बघतो त्याच्यामध्ये होईल मिओसिस. मिओसिस झाल्यानंतर यस या ठिकाणी काय बनेल?
हॅप्लॉइड स्पोर्स काय बनतील? हॅप्लॉइड स्पोर्स. तर यस, एन प्लस एन, 2n आणि फक्त नॉर्मल एन. बरोबर, अशा 3 फेजेस आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. एन प्लस एन म्हणजे प्लाझ्मोगॅमी, एन प्लस है ना एन नंतर काय होऊन जाईल 2n, 2n म्हणजे कॅरिओगॅमी, आणि प्लेन एन म्हणजे काय झालं या ठिकाणी? मिओसिस झाल्यानंतर स्पोर. बरोबर. तर यस, आपण हे पण अंडरस्टँड केलं सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होईल. जेव्हा एन प्लस एन होईल है ना, प्लाझ्मोगॅमी होईल, तर त्यावेळेस जी स्टेज असते त्याला आपण काय नाव देतो? डायकॅरियॉन, डायकॅरियोटिक स्टेज. त्याला काय नाव देतो आपण? डायकॅरियॉन. बरोबर, डायकॅरियोटिक स्टेज, डायकॅरियोफेज, 2-3 नाव आहेत त्याला. सो एन प्लस एन प्लाझ्मोगॅमी, आणि मग फायनली या ठिकाणी काय तयार होईल? यस, हिअर वी कॅन से डायकॅरियॉन इज गेट कन्वर्टेड इनटू, है ना. तर आपण बघतोय कॅरिओगॅमी कोणती स्टेज या ठिकाणी? 2n ची कॅरिओगॅमीची स्टेज, है ना. आता आपल्याला या ठिकाणी बघायचे 4 प्रकार, फंगसचे 4 प्रकार: फायकोमायसिटिस, अस्कोमायसिटिस, बॅसिडिओमायसिटिस आणि ड्युटेरियोमायसिटिस. बरोबर. तर हे प्रकार आपण ऑलरेडी या ठिकाणी स्टार्ट केले डीएनआरपी मध्ये, आणि परत या ठिकाणी रिवाइज होते तुमच्या क्लासरूम मध्ये. त्याच्यामुळे व्यवस्थित रीड करा, फंगस परफेक्ट करा. बरोबर, 1-2 दिवसांनी नवीन चॅप्टर स्टार्ट होईल, पण हे क्लिअर का? कारण संडेला परत पेपर आहे, आणि पेपर डेंजर येतो, है ना. पेपर एवढा इझी येत नाही. बरोबर, जे अब्सेंट होते त्यांनी पण रिकॉल करा. बरोबर, आणि व्यवस्थित अभ्यास. ठीक आहे, आज एंड करतो इथे. बरोबर, 4 टाईप आपण आता उद्याच्या लेक्चरला बघू, फायकोमायसिटिस पासून पुढे, है ना. फायकोमायसिटिस पासून पुढे आपण आता उद्याच्या लेक्चर मध्ये अंडरस्टँड करू. आज डीएनआरपी पण बघू, फायकोमायसिटिस